नमस्कार. आपण आज ज्वारीपासून इडली आणि डोसा बनवला. तुम्ही पण नक्की करून बघा आणि पौष्टिक पण आहे आणि तुम्ही डाएट करत असाल तर तुम्हाला पण फायदेशीर ठरेल. आणि ज्वारीपासून तांदळाची तुम्ही इडली खाल्लीच, पण तुम्ही ज्वारीची पण करून बघा. चला मग बघू आपण रेसिपी. कढईमध्ये मी 1 वाटी मूग, अख्खे मूग, 1 वाटी तांदूळ आणि एक छोटं पातेलं भरून ज्वारी स्वच्छ धुवून घेतलं. आपण त्याच्यात पाणी टाकून 5 ते 7 तास आपण ते भिजू घातलं. व्यवस्थित भिजू घालून द्यायचं. 7 ते 8 तास लागतं त्याला भिजायला, ज्वारी असल्यामुळं. नंतर आपण मिक्सरला लावून घेतलं. ते एकदम आपण इडलीला पीठ तयार करतो तसं, इडली आणि डोश्याचं तयार करतो तसं पीठ बारीक मिक्सरला लावून घेतलं मी. नंतर परत ते 2-4 तास परत भिजू घालून द्यायचं ते पीठ. मग चांगलं व्यवस्थित फुगून येतं. नंतर प्लेटीला तेल लावून घ्यायचं. आपण प्लेट इडली करतो त्याच्यामुळे प्लेटीमध्येच तेल लावून घ्यायचं, जे खाली चिटकणार नाही म्हणून. सर्व प्लेटीला तेल लावून घेतलं मी. त्याच्यामध्ये पीठ टाकून व्यवस्थित आपण इडल्या लावून घ्यायच्या. आपल्याला ते पीठ फुगत म्हणून आपण 2-2 चमचेच टाकले. सर्व पसरून घ्यायचं थोडं प्लेटीला. सर्व लावून घेतलं मी. आपण आधीच कुकरचं याचं इडलीचं भांडं आपण आधीच गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये लावून घेऊया आपण इडलीच्या भांड्यामध्ये. वीस ते 25 मिनटं आपल्याला लागतीलच. आपण एका तव्यावर तूप टाकलं आणि त्याच पिठाचा आपण डोसा पण बनवतोय. व्यवस्थित डोसा टाकून घेतला आपण. त्याला झाकण ठेवून वाफ काढून घेतली आपण. व्यवस्थित पलटून घ्यायचं. आता एक बाजूने शेकून घ्यायचं. इडली पण तयार झाली आपली. आपण त्याच्याबरोबर नारळाची चटणी केलेली आहे इडली बरोबर. की आपण टेस्ट करून बघूया. आधी डोसा टेस्ट करून बघूया. एकदम कुरकुरीत आणि एकदम टेस्टी. आता आपण इडली टेस्ट करून बघूया. आपण प्लेट इडली बनवलेली आहे, ती पण टेस्ट करून बघूया. एकदम मऊ, एकदम तोंडात अशी विरघळून जाते. तुम्ही पण करून बघा नक्की. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुम्ही पण नक्की करून बघा.